आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यामध्ये घडामोडींना वेग आलाय आणि या निवडणुकीच्या अनुषंगानं सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे। असं असतानाच भाजपचे नेते तसंच राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे राज्यातलं राजकारण तापलंय। बघूया। भाजप कार्यकर्त्यांवर पाळत ठेवली जात आहे का असा सवाल आता उपस्थित होतो, कारण मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेलं धक्कादायक विधान। कार्यकर्त्यांचे मोबाईल आणि व्हॉट्सअप ग्रुप सर्व्हेलन्सवर टाकले। कोण काय करतं आम्हाला माहीत आहे असं चंद्रशेखर बावनकुळेंनी म्हटलं। त्यामुळे बेईमानी केल्यास 5 वर्ष दरवाजे बंद करणार असा सज्जड दम ही कार्यकर्त्यांना भरला। आपल्या पक्षाच्या एका जरी कार्यकर्त्याने बेईमानी केली तर पंकज परिणे आणि मी 5 वर्ष त्यांच्यासाठी दरवाजे बंद केल्याशिवाय राहणार नाही, मी तर सर्व्हेलन्स टाकणार आहे। तसेही भंडाऱ्याचे सर्व व्हॉट्सअप सर्व्हेलन्सवर टाकले आहेत। तुम्हाला काय वाटतं? तुमचे व्हॉट्सअप सर्व्हेलन्सवर नाहीये? कोण काय करतं आम्हाला माहीत नाही। म्हणून या ठिकाणी पहिला निर्णय काय आहे? भारतीय जनता पार्टीला लढवायचं ना जिल्ह्यात 4ही ठिकाणी लढवायचं की एका ठिकाणी? आपल्या पक्षाची लागली असताना एक जरी कार्यकर्ते बदमाशी केली, एका जरी कार्यकर्त्याने बदमाशी केली, पंकज परिणे आणि मी 5 वर्ष आमचे दरवाजे बंद केल्याशिवाय राहणार नाही, हे आपण लक्षात ठेवलं ना। परिणे आपल्या घरी ना, पंकज आणि मी याची पोलिसांकडे मागवणार, आपले सर्व्हेलन्स पण टाकणार। तसे भंडाऱ्याचे सर्व व्हॉट्सअप ग्रुप सर्व्हेलन्स पण टाकले आहेत। कोण काय बोलतो कोणत्या व्हॉट्सअप, तुम्हाला काय वाटतं? तुमचे व्हॉट्सअप ग्रुप सर्व्हेलन्स पण नाही, कोण काय करतो आम्हाला माहिती नाही। भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वक्तव्यामुळे राजकारण तापलं। फोन टॅप करणं हा गुन्हा आहे, या प्रकरणी बावनकुळेंवर गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी खासदार संजय राऊतांनी केली। तसेच महाराष्ट्रातील सर्व प्रमुख विरोधी पक्षातील लोक नेते यांचे फोन ऐकले जात आहेत असाही दावा केला। बावनकुळे यांच्यावर गुन्हा दाखल करून इंडियन टेलिग्राफ ऍक्ट नुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक करून चौकशी केली पाहिजे। बावनकुळे यांनी कोणत्या प्रकारचं पेगाससचं मशीन इथे आणलेलं आहे स्वतः, किंवा भाजपा कार्यालयामध्ये लावलंय का, काही खासगी लोक लावले आहेत का? हा विषय फक्त भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांसंदर्भात नसून महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख विरोधी पक्षाच्या नेत्यांचेही फोन अशा प्रकारे ऐकले जात आहेत, त्यांचे व्हॉट्सअप पाहिले जात आहेत, हे आता बावनकुळे यांनी सांगितलेलं आहे। आमच्या पक्षामध्ये आमचं त्या ठिकाणी स्वतःच्या व्हॉट्सअप ग्रुप, आमचा बूथ प्रमुखाचा व्हॉट्सअप ग्रुप आमच्या वॉर रूमशी जोडला गेला आणि आमच्या पक्षामध्ये आम्ही काय करावं हा संजय राऊत ठरवणारा कोण आहे? रोजच्या रोज मॉनिटरिंग करणे आणि रोजच्या रोज महाराष्ट्राच्या समाजाच्या शेवटच्या व्यक्तीला सोशल मीडियाच्या माध्यमातून योजना आणि आलेले त्या ठिकाणी कॉमेंट्स हे ठिकाणी वाचून त्यावर त्या ठिकाणी आमच्या कार्यकर्त्यांशी संवाद ठेवणे, याच्याकरताच आमचा या ठिकाणी एक मोठा त्या ठिकाणी वॉर रूमचं स्ट्रक्चर आहे। 2019 मध्ये महाविकास आघाडी सरकार स्थापन होताना नेत्यांचे फोन टॅप केल्याचा आरोप झाला होता। एकनाथ खडसे, संजय राऊत, नाना पटोले यांच्यासह अनेक नेत्यांचे फोन टॅप केल्याचं बोललं गेलं। त्यामुळे आता बावनकुळेंनी कार्यकर्त्यांना दम देताना केलेल्या विधानानंतर विरोधी पक्षाला त्याची कोंडी करण्यासाठी आणखीन एक नवा मुद्दा मिळालाय। राज्यामध्ये मंत्री असताना सुद्धा एखादा सिनियर मंत्री त्याचं एवढं अज्ञान असू शकतं, कोणालाही सर्व्हेलन्सवर कोणाचाही फोन टाकता येत नाही। सर्व्हेलन्सवर टाकायचं असलं तर त्याच्यासाठी रीतसर परवानगी हे जे इन्क्वायरी ऑफिसर राहतात एखाद्या प्रकरणाचे, पोलिसांना एखाद्या कोणाचा सर्व्हेलन्सवर टाकायचं ते ॲडिशनल चीफ सेक्रेटरी होम यांची परवानगी घ्यावी लागते। ते परवानगी घेतल्याशिवाय कोणाचाही फोन नंबर सर्व्हेलन्सवर टाकता येत नाही, याची माहिती त्यांना नसावी याचं मला आश्चर्य आहे। मी काल असं म्हणालो भंडारा भारतीय जनता पार्टीच्या बैठकीमध्ये की आमच्या कार्यकर्त्यांनी केलेले कॉमेंट्स, आमच्या कार्यकर्त्यांनी केलेले कामं हे व्हॉट्सअप ग्रुप आमचं जे वॉर रूम आहे हे संपूर्ण चेक करतं। त्यामुळे निवडणुकीच्या काळामध्ये
पक्षाच्या कार्यामध्ये पक्ष कार्यात जे काही कामं सांगितले गेले, जे काही पक्ष म्हणून आपण भूमिका घेतल्या, या सर्व आम्ही त्या ठिकाणी मॉनिटर करतो. राज्यात सत्ता महायुतीची, सर्वाधिक आमदार ही भाजपचे. मग असं असतानाही भाजप आपल्याच कार्यकर्त्यांवर पाळत का ठेवतंय? भाजप वरिष्ठ नेत्यांना नेमकी कशाची भीती वाटते असा प्रश्न उपस्थित होतो. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.